नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। आज नवरात्रीचा 9वा दिवस माँ दुर्गेचे अंतिम रूप माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे। नवरात्रीच्या 9व्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा विधी, हवन आणि कन्या पूजनाने केली जाते। धार्मिक श्रद्धेनुसार माता सिद्धिदात्री भक्तांच्या इच्छा पूर्ण करते आणि कीर्ती, शक्ती आणि संपत्ती प्रदान करते। माता सिद्धिदात्रीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात। असे म्हटले जाते की सर्व देवी देवतांनी माता सिद्धिदात्रीच्या पूजेद्वारे सिद्धी प्राप्त केली आहे। भगवान शंकरांनीही मातेची पूजा करून सिद्धी प्राप्त केली। सिद्धिदात्री देवीच्या कृपेनेच भगवान शंकराचे अर्धे शरीर देवीचे बनले आणि त्यांना अर्धनारीश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। देवी सिद्धिदात्री देवी लक्ष्मीप्रमाणेच कमळावर विराजमान आहे। तिला 4 हात आहेत। देवीच्या उजव्या खालचा हात कमळाच्या फुलाने सजलाय, वरचा हात शंखाने सजलाय, डाव्या हाताला खालच्या हाताला गदा आणि वरच्या हातात चक्र आहे। देवीने लाल वस्त्र परिधान केलंय। नवरात्रीचा 9वा दिवस देवी सिद्धिदात्रीस समर्पित आहे। आजचा रंग गुलाबी आहे। नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीला हलवा पुरी आणि हरभरा अर्पण करता येतो। या व्यतिरिक्त हंगामी फळे, नारळ आणि खीर देखील अर्पण करता येते। सिद्धिदात्री देवीला पांढरे कमळ आवडते। या व्यतिरिक्त निळे कमळ, चंपा, जास्वंद, चमेली फुले देखील अर्पण करता येतात। धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या 9व्या दिवशी देखील कन्या पूजन करण्याला मोठे महत्त्व आहे। 9व्या दिवशी कन्या पूजन करताना 9 मुली आणि एका मुलाला जेवण द्यावे। यामुळे देवी दुर्गा प्रसन्न होते आणि ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करते। नवरात्रात कन्या पूजनाचं खूप महत्त्व आहे। शारदीय नवरात्राच्या 10 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी कन्या पूजन करता येत असले तरी 8व्या आणि 9व्या दिवशी कन्या पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी 9 वर्षांच्या आतील मुलींची पूजा केल्याने दुर्गा देवीचे आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं। मुलींसोबत एका मुलाला भैरव बाबा म्हणूनही पूजले जाते। 9व्या दिवशी नवरात्रीची समाप्ती होते आणि याच दिवशी दुर्गा विसर्जन देखील होते। नवरात्रीचा 9वा दिवस देवी सिद्धिदात्रीच्या पूजेसाठी समर्पित आहे। शारदीय नवरात्रीच्या 9व्या दिवसाला महानवमी असेही म्हणतात। अशाच या महानवमीच्या देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।